खरं तर आपल्या महाराष्ट्राची जनता शांत आहे. खरं त्यांना झुलून काढलं पाहिजे. ह्यांना पुढे सांगतो की आमच्या जुन्या काळामध्ये आग्या खूप म्हणतात, आग्या खूप. तर हे सगळे जी महापुरुषाबद्दल बोलतात ना, ह्यांना चौकात उभा करायला पाहिजे आणि तो आग्या खोक आणायला पाहिजे, लांबलं जपला आणि पेंट उभा करायला पाहिजे, त्याला झोपटीत आणि त्या खोकाने मारीत गावामध्ये घेऊन काढली पाहिजे. त्याच्याशिवाय अशी आवडती ती आवडत ना, मी कडू सुद्धा शब्द वाईट वाटत, कारण की कडू काढला तरी माणसं खातील, पण ही आवडत इतकी घाण आहे की ज्या महापुरुषाच्या विचारावरती हा माणूस चालतो त्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि वाक्याने असं ठरवलंय की आमच्या सगळ्या साधू संतांबद्दल, महापुरुषाबद्दल जर कोण काय बोललं तर ते दादा कोणत्याचा जो पिक्चर होता त्यामध्ये काही इच्छा राया माझी इच्छा पूर्ण करा असेल, तर आम्ही इंग्रजांची इच्छा पूर्ण केली आणि भल्याबाऱ्यांची इच्छा पूर्ण केली, त्यांची पण इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणून मी या ठिकाणी आता एक आव्हान केले की जो राहुल सोलापूरकरला ह्या टरमाळ्याला ह्या गिरडाला ह्या अवलादीला जो गाईचं आणि बैलाचं शेण, गाईचं नाही येते बघा, बैलाचं मिक्स पाहिजे ना, जरा निबार असतं ते आणि जास्त होईल ना, आणि गोमतार दोघांचं वापरलं तरी चालेल, काय आमच्यामध्ये तर दोघांचं गोमतार एकत्र करावं, चला बादलीमध्ये गळगूट करावा आणि जिथं दिसेल तिथे त्यांनी त्यांना आंघोळ घालावी. लोकांना प्रश्न असा पडला असेल की गाईचं बैलाचं गोमतार खरंच लोकांचं मन आहे तिथं कुठं बाग झाला, कुठं शिवता शिवत झाली, तर बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं का गाईच्या गोमतारनी त्या ठिकाणी शुद्धीकरण करतो. आम्ही आता नवीन प्रयोग चालू केला महाराष्ट्रामध्ये, तर बैलाचं आणि गायचं शेण एकत्र करायचं, दोघांचं गोमतार एकत्र करायचं आणि त्यांनी आंघोळ घालायची व्यवस्था नव्हती. त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलं उच्च पुरुष समाजातल्या माणसाने जर काय मांडलं तर त्याला विरोध करायचं नाही, आणि मनुस्मृतीमध्ये खालच्या भागातल्या माणसाने जर कोणी काय मांडलं तर त्याला विरोध करायचा. ही जी परंपरा आहे डोक्यामध्ये व्यवस्थित घातलेलं जे खूळ आहे ते आजही चालू आहे. आता तर लोकांना वाटतं राम सुरक्षेला झोपून काढ असतं लोकांनी जर तरुणांनी सगळे, आणि हे जर दुसऱ्या समूहाने जर बोलले असते तर त्यांचं घर पेटून दिलं असतं, त्याचा खून केला असता, त्याला मार टाकलं असतं. ही जी व्यवस्था आहे ना, ही व्यवस्था त्यांना बोला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन होते. राहुल सोलापूरकरवरती आयपीसीच्या 153 अंतर्गत आणि अॅट्रॉसिटी 319 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. तो आता आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल सोलापूरकरला शासकीय मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यासाठी आलेलो आहेत. वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने त्याचा दवाखान्याचा खर्च पूर्णपणे करणार आहे. घरी जातो आम्ही, पोलिसांना विनंती करतो तुमच्या सोबत घेऊन चला, त्याचा शासकीय मनोरुग्णालयाचा फॉर्म भरूया, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला रितसर मनोरुग्णालयामध्ये दाखल करणार आहोत. त्याच्याशिवाय इथून आम्ही हटणार नाही. पोलिसांकडून अडवलं जाते, सरकार आमच्या डरती.